संत ज्ञानेश्वर महाराजाची पालखी पुणे जिल्ह्यापासून सातारा जिल्ह्यामध्ये येते आहे. सातारा जिल्ह्याने सर्व विभागाने समन्वय ठेवून आणि सर्व नियोजन केलेले आहे. पाण्यासंदर्भात, स्वच्छतासंदर्भात, आरोग्यासंदर्भात, लोकांच्या जेवणासंदर्भात सर्व नियोजन केलेले आहे. आजपासून ते 20पर्यंत हा पालखी सातारा जिल्ह्यात राहणार आहे आणि शक्यता अशी दर्शवली जाते की जवळपास 3.5 ते 4 लाख माऊली सातारा जिल्ह्यात आपल्यासोबत राहणार. तर सर्व माऊल्याची काळजी घेण्याची सर्व व्यवस्था जिल्हा प्रशासन सातारा करत आहे. समन्वय माऊलीचे जे प्रमुख आहेत त्याच्यासोबतही आमचा कंटिन्यूस आहे. त्याची जे काही सूचना त्यांनी दिलेली होती तेही आपण पूर्ण केलेली आहे. आणि थोडा उन्हाळ्यामुळे मी सर्व जे माऊली आहे त्याला एक आव्हान करतो की पाणी आणि हायड्रेशन ते थोडा व्यवस्थित ठेवा, जेणेकरून आरोग्य त्याचं चांगलं राहील. आणि आम्ही जेवढे माऊली आमच्या जिल्ह्यात आलेले आहेत त्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि त्याला काहीच गरज बसली तर वेगवेगळे नंबर प्रत्येक जे कोऑर्डिनेटर आहे त्याच्यासोबत दिलेले त्याला कॉन्टॅक्ट करावा. आपण जेवढी जास्त मदत करता येते तेवढी मदत जिल्हा परिषदेच्या वतीने आपण त्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, या सोहळ्याच्या सर्व भाविकांचं, पालखी प्रमुखांचं, दिंडी प्रमुखांचं आणि सर्वांचं मी सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने सातारा जिल्ह्यामध्ये प्रथमतः स्वागत करतो. आज या ठिकाणी पुणे जिल्हा प्रशासनाकडून पालखी सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये स्थानांतरित होत आहे आणि त्यानंतर 6 दिवस हा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड या ठिकाणी 5 दिवस मुक्कामी राहणार आहे. या सर्व सोहळ्यासाठी आम्ही आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर सर्व प्रकारची रस्ते व्यवस्थित ठेवणं आणि पालखी तळांची चांगली व्यवस्था ठेवणं या सर्व सुविधा आम्ही केलेल्या आहेत. या कालावधीमध्ये जास्त उन्हाचा जरी कालावधी असला तरी चांगल्या पद्धतीने पाणी आणि आरोग्याची व्यवस्था केलेली आहे. जर कोणत्याही भाविकांना काही त्रास झाला तर त्यांनी वेळोवेळी ठिकठिकाणी असलेली स्टॅटिक आरोग्य पथकं तसेच मोबाईल आरोग्य पथकांशी संपर्क साधायचा आहे. आणि जर कोणी अत्यावस्थ झालं तर त्यांच्यासाठी आम्ही फलटण आणि खंडाळा या ठिकाणी ॲडमिट करण्याची सर्व दवाखान्यांमध्ये व्यवस्था केलेली आहे. सर्व भाविकांनी वारीमध्ये या सर्व सुविधांचा आपला लाभ घ्यावा आणि पालखीचा सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये निश्चितपणे चांगल्या पद्धतीने पार पडेल यासाठी सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. आज पालखी सोहळा साताराच्या दारी आलेला आहे. 18 ते 23 तारखेपर्यंत पालखी सातारामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करणार आहे. पोलिसांकडनं ह्या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तयार करण्यात आलेला आहे. जवळजवळ 1600 आमचे अंमलदार, SRPFचे अंमलदार, होमगार्ड्स, इतर अधिकारी सर्व या बंदोबस्तमध्ये लागलेले आहे आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीने संपूर्ण सातारा जिल्हा वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी तयार आहे. त्याच्यामध्ये जिल्हा प्रशासनाचे सर्व घटकाकडून आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळालेलं आहे. CCTV, ड्रोन, निर्भया पथक आणि अशा वेगळेच नाविन्यपूर्ण उपाययोजना यावेळेस आम्ही केलेल्या आहे. त्याचबरोबर ज्या वारकरी या ठिकाणी येतात त्या सोहळ्यामध्ये त्यांना माहिती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात बिलबोर्ड्स, फ्लेक्सेस याचा वापर करून वेगवेगळ्या वाहनावर, व्हॅन्सवर स्क्रीन्स चालवून लोकांना माहिती देण्याचं काम यावेळेस आम्ही करतो आहे. धन्यवाद.